ये ना पटकन. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. तर आज हा रॅन्डम व्लॉग आहे, डे इन आवर लाईफ, ज्याच्यामध्ये आम्ही विचार केला की आज जरा असं कॉमेंट्स म्हणजे जे पण आम्ही वाचतो त्याच्यामध्ये आम्हाला काय काय विचार येतात आणि लोकांचे काय काय ओपिनियन्स आहेत ते जरा गप्पा वगैरे मारूया. बाकी आम्ही एका इव्हेंटला नाही, आम्ही ऍक्च्युली मूवी स्क्रीनिंगला जातो आहोत. आणि स्क्रीनिंग कसं बोलतात मला माहित नाही, पण ती मूवी ऑलरेडी रिलीज आहे. पण मजा येणार आहे ते बघायला, कारण आमचे फेवरेट कलाकार त्याच्यात आहेत. हा, आणि कोण आहे ते सगळं आम्ही तुम्हाला सांगतो पटकन कारमध्ये बसून. चला गाईज, सो आता आम्ही फायनली कारमध्ये आलेलो आहोत आणि आज मी तुम्हाला सांगते की हे आम्ही जाम एक्सायटेड आहोत या मूवीच्या स्क्रीनिंगसाठी. सो आम्हाला खूप चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली होती की आम्ही सुपर डुपर, पहिले हा मूवीचं नावच नाही सांगितलं, सुपर डुपर. आणि ही मराठी मूवी आहे आणि खूप सुंदर त्याचा ट्रेलर आहे. तर आम्ही या मूवीला जेव्हा आम्हाला अपॉर्च्युनिटी अशी आली होती की या मूवीच्या कास्ट सोबत आम्ही काहीतरी व्लॉग करणार, बट अनफॉर्च्युनेटली जेव्हा ते लोक अवेलेबल होते, अख्खी कास्ट अवेलेबल होती, तेव्हा आम्ही काशीच्या ट्रिपला गेलो होतो. आणि जेव्हा आम्ही अवेलेबल होतो तेव्हा त्यांचे प्रमोशन्स वगैरे चालू होते जे नॉन नेगोशिएबल आहे. सो नेगोशिएटेबल नाहीये. हा बोला, मी नॉन नेगोशिएबल बरोबर बोललेली. मी नेगोशिएट नाही करू शकत आणि नेगोशिएबल नाहीये, या दोघांना मिक्स केलं, नॉन नेगोशिएटेबल. ओके, सो आता फायनली आम्ही तो मूवी बघायला चाललोय, जाम एक्साइटेड आहोत. आणि जे मी मगाशी तुम्हाला बोलली होती की थोडस आम्हाला तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत, तर त्या अशा आहेत ना की रिसेंटली आम्ही ना असे भरपूर कॉमेंट्स बघितले की तुम्ही लोक खूप प्रँक करतात असं, विच इज व्हेरी ट्रू. हे आम्हाला स्वतःला वाटलं होतं आणि आम्ही कॉमेंट्सला ॲज अ फीडबॅक घेतो. जेव्हा आम्ही कॉमेंट्स वगैरे असे बघतो ना तेव्हा भरपूर असं येतं की तुम्ही प्रँक करा, म्हणजे आम्ही बघतो की तुम्ही लोक एन्जॉय करता जेव्हा आम्ही काहीतरी आणि आम्हाला पण करतो कळतं ना जेव्हा व्हिडिओवर कॉमेंट्स कसे येतात त्या, की जेव्हा आम्ही प्रँक करतो, जेव्हा आम्ही चॅलेंजेस करतो और अदर दॅन व्लॉग करतो ते तुम्ही एन्जॉय करता. पण आता असं झालंय ना की आमच्याकडनं मे बी असं झालंय की आम्ही ते मॅनेज नाही करू शकत. आमचं भरपूर प्रँक झालंय. त्याच्यामुळे ना आता एक दोन असे कॉमेंट्स आम्ही बघितले जे आम्ही बोलतोय की बरोबर आहेत, की असं झालंय की आता आमचे व्लॉग्स मध्ये प्रँक आलं पाहिजे, तर आमचं प्रँक्स मध्ये व्लॉग येत आहे. आणि प्रँकला घेऊ नका, प्रँक म्हणजे चॅलेंजेस वगैरे ते सगळं. तर अदर दॅन व्लॉग सगळं. हा, तर आता आम्ही परत ट्राय करणार आहोत की आपण थोडंसं बॅलन्स ठेवूया, वीक मधून एकदा किंवा 2 वीक मधून एकदा जसं प्रँक वगैरे टाकूया. आणि थोडंसं ना कन्फ्यूज व्हायला होतं बिकॉज आम्ही पण ह्युमन्स आहोत. थोडंसं कन्फ्यूज होतं की लोक म्हणजे कॉमेंट्स असे पण खूप मॅक्सिमम आहे की तुम्ही प्रँक्स करा, मजा येते. आणि कॉमेंट्स असे पण येत आहेत, आता सुरुवात झाली आहे की तुम्ही प्रँक्स जास्त करतायत, व्लॉग्स कमी येत आहेत. एक आहे की कुकिंग व्हिडिओज आता थोडे कमी झालेत बिकॉज आता थोडंसं रिस्पॉन्सिबिलिटीज वाढले, काम वाढले, तर कुकिंग तेवढी करायला मिळत नाही. आणि आधी कसं गौरांग वगैरे असायचं, त्याच्या घरी इंटिरियर काम चालू होतं तेव्हा, म्हणून तो आमच्या घरी असायचा. तर मग आम्ही तिघं मिळून असं काही ना काहीतरी करायचो फन. पण आता ते मिळत नाही बिकॉज त्याचं आता आमच्यासारखं झालंय की जॉब पण आहे. आमचं जेव्हा आधीचं जे चालायचं ना की जॉबला टाइम देऊ का कॉन्टेंट क्रिएट करू का स्वतःला टाइम देऊ, आता त्या परिस्थितीमध्ये तो अडकलाय. त्याच्यामध्ये आम्ही त्याच्याकडनं टाइम घेणं थोडंसं बरोबर नाही वाटत. पण स्टील आम्ही आता बघू, काहीतरी करू. थोडंसं कन्फ्युजन आहे, हे आम्हाला तुम्हाला सांगायचं होतं बिकॉज तुम्हाला ते कळतंय व्लॉग मध्ये पण, आणि तुम्हाला जे वाटतं तेच आम्हाला पण फील होत होतं की प्रँक्स थोडंसं जास्तच झाले. आणि म्हणून आम्ही काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करत होतो, ज्यात आम्ही व्हिडिओ टाकले की आम्ही सबस्क्रायबर्स बरोबर इंटरॅक्ट करतोय, ते सगळं काहीतरी फिगर आउट करू. आणि बाकीच्या गोष्टी नंतर बोलतो, कारण की यश कार चालवतोय, तो मग बोलू शकत नाही जास्त. गबरे भाई किती लोक आले. मी फर्स्ट टाइम वेगळं वाटतंय का, काहीतरी वेगळं. भाई या लाईट मध्ये मी कसला गोरा दिसतोय. खूप ऑकवर्ड वाटतंय, बट आम्ही फर्स्ट टाइम इकडे आलो, मराठी क्रिएटर, मराठी ऍक्टर्स मध्ये फर्स्ट टाइम, पण मजा येणार आहे. भाई लहानपणापासून बघतोय आपण यांना, लहानपणापासून. काय दिवस आला यार, एक नंबर. ये तीनों को मिल लिए हम, म्हणजे यांना भेटायचं अजून, यांना भेटू आम्ही, या दोघांना भेटलोय आम्ही. हो अमेझिंग आहे दोघं. कैसा लगा आपको? मस्त मस्त ना, छान एकदम. सगळे ग्राउंड. आणि आम्हाला ज्यांनी भेटत बोलणार होते डाऊन टू अर्थला. नशीब अंडरग्राऊंड नाही बोलली, पण ह्याने सगळ्यांना भेटायला ज्यांनी आम्हाला दिलंय ना त्यांना पण तुम्हाला भेटवतो आम्ही. ते प्रोड्युसर आहे त्या मूवीचे, त्यांना नंतर भेटू. तुम्हाला अजून एक बघायचं आहे का? घेऊ काय?
हॅलो बोल. तू मूवी मध्ये ऍक्टिंग केलीस ना, कसं वाटलं तुला? मस्त ना. तुझ्या मूवी मध्ये नाव काय आहे? हा प्रिन्स. एक नंबर. हात मिला यार, हात मिला बाय. एक नंबर. प्रिन्स पण भारी आहे. मगाचपासून इकडून तिकडे पळतोय आणि मम्मी त्याला प्रिन्स नाही सॉरी त्याच्या नावाने हाक मारून इकडे बोलवते. बघू आपण मूवी बघूया आणि मग काहीतरी करूया प्लॅन. आम्हाला इकडे ज्यांनी बोलवलं आणि हा अमेझिंग मूवी दाखवला ते तुम्हाला दाखवला. प्रोड्युसर आहेत ते. 1 मिनिट थँक्यू सो मच आम्हाला इथे आणलं. खूप अमेझिंग मूवी म्हणाला तुम्ही. आणि आत्ताच आम्ही घर घेतलंय. त्याच्यानंतर हा मूवी बघितल्यानंतर माझ्या डोक्यात आता तेच चालतंय की आम्ही घरात शिफ्ट होताना कोणतरी दुसरं घरात असायला नको. पण खूप अमेझिंग आहे. असेच तुम्ही दोघांचं कुठे ना कुठे थँक्यू सो मच. असेच तुम्ही मूवी प्रोड्यूस करा आणि आम्हाला बोलवता म्हणजे आम्ही थँक्यू सो मच. आम्ही आता मूवी बघितला आणि आम्ही भरपूर लेवल्सला रिलेट केल्या या मूवीला. त्यातली एक लेवल आहे की ह्यांची लेवल थोडी हे कॅमेराच्या बाहेर जाऊ शकतात. हे एक सोडून बाकी सगळ्या भरपूर गोष्टी आम्ही रिलेट केलेलं. आणि मला सांग मी सांगतो काम आहे आणि हा जसं मला हँडल करतो तसं तुम्ही हिला हँडल करत होता. कारण ज्या स्टार्टिंगच्या फर्स्ट सीनला जी निघालेली भाई एक नंबर मूवी तुम्ही लोकांनी बघितलाच असेल. पण नसेल बघितला तर कोणाची वाट बघता तुम्ही लोक. भाई तुम्हाला जाऊन बघायला. आणि या ओ माय गॉड खूप अमेझिंग आहे भाई. यांचं कास्ट अमेझिंग आहे. यांचं एक एक डायलॉग डिलिव्हरी. आणि हे मी स्टार्टिंगचं सांगत होतो की जसं तू हिला पकडून घेऊन जात होतास चल भाई नाहीतर असं इंट्रोवर्ट आहे ऍक्च्युली. पण जसं यांनी हिला हँडल केलं भाई खूप अमेझिंग मूवी. एकदा तुम्ही जाऊन बघितलीच पाहिजे. भाई अजून एक कपल भेटतात आम्हाला. तुम्हाला अजून एक कपल दाखवतो. इंटरेस्टिंग कपल. तुम्हाला सांगितलंय मला ती आवडते कारण तिचं कॅरेक्टरच खूप अमेझिंग होतं. आणि अजून एक माणूस सॉरी डायरेक्ट दिसली. कोण नाही ओळखत यांना. कोण नाही ओळखत. सगळे मी आहे ना जेव्हा पण मी कॉमेडी वगैरे करायचं ट्राय करतो ना तर मी ट्राय करतो की माझं ह्यांच्यासारखं कसं होईल. अरे बापरे खूप अमेझिंग आहे तुमचं. खूप बरं वाटलं तुमचं मूवीमध्ये पण कॅरेक्टर असं काहीतरी वेगळं असं बघायला मिळालं. म्हणजे आहे तुमचा तो फन एलिमेंट पण वेगळं खूप अमेझिंग वाटलं तुम्हाला बघून. आणि या दोघांची जोडी आहे मूवीमध्ये. त्या दोघांची जोडी तुम्हाला बघायला लागेल. यांचे छोटे छोटे कॉन्व्हर्सेशन पूर्ण याच्यामध्ये पण तुम्हाला बघायला लागतील. खूप अमेझिंग आहे. आणि ही माझी बायको तर आहेच माझ्यासोबत. ही माझी बायको आहे. सो असं कपल मिळून आम्ही हा ब्लॉग करतोय. येस प्लीज आमचा सिनेमा बघा. तुम्हाला नक्की आवडेल याची खात्री आहे मला. यांची बायको पण दिसून. थँक्यू सो मच. थँक्यू. परत भेटू. थँक्यू. जाम मजा आली. आणि खरंच छान होता मूवी. जर तुम्हाला खरंच वेळ काढून तुम्ही हा मूवी बघा तुम्हाला खूप आवडेल. आणि फन कास्ट होती. कॉमेडी होती आणि इन रिअल लाईफ पण फन. म्हणजे आम्ही त्यांना बोललो ना की आपण एक ब्लॉग बनवूया का छोटासा. लगेच रेडी की काय करू. मी सांग मी करू काय असं वाला सीन होता. खूप अमेझिंग मजा आली बाय. आमचं जुनं JP मॉर्गन आणि तिकडेच समोर मॉर्गन स्टॅनली. त्या लाईफ मधनं त्या लाईफ मधून या लाईफ मध्ये खूपच सुंदर जर्नी होती ती पण. आणि आताची पण. ऍक्च्युली आम्ही जेव्हा पण जातो आम्ही मिस करतो. येस मी तर खूप मला कधी कधी असं वाटतं की ती लाईफ वेगळी लाईफ आहे. दॅट इज ऑल्सो गुड लाईफ. काय केलं सॉरी म्हणून. अरे खूप झूम्ड होतं. वेगळी लाईफ होती. त्याच्यापेक्षा मला एक्सपिरियन्स खूप चांगला मिळाला. माझं कॉर्पोरेट कधी मला लोकांमध्ये ना मी सांगते खरंच कधी माझं ना कॉर्पोरेट लाईफ असं नव्हतं की अरे मॅनेजर खडूस आहे. अरे हे माझी टीमच चांगली नाहीये. माझे सगळे टीम मेंबर्स हमेशा मला चांगले मिळालेत. आणि कधी जसं मला म्हणजे मी नेहमी बोलायचे की कॉर्पोरेट लाईफ एवढी खराब नाहीये. मला तर एक कॉर्पोरेट लाईफ मधनं ओमकार भेटलाय. विचार करा. गारे डोळे गोरा चेहरा तिथून भेटलाय मला MS मधनं. आणि तुला माहितीये यश अजून एक गोष्ट मी या लाईफला का मिस करते. कारण जेव्हा मी जाईन तेव्हा मला छान खायला मिळतंय. कॅन्टीन मध्ये वेगवेगळे प्रकारचे डिशेस रुपयाला. म्हणजे 20-20 रुपयाला. आणि 20 रुपयापासून सुरुवात होती. म्हणजे 50 रुपये वगैरेला पास्ता बिस्ता खात होतो. पिझ्झा खात होतो. ते पण असं फुल ज्वारीवाला पास्ता. म्हणजे जे आम्ही कधी आपण ऐकलं पण नसेल ना. जे मोठ्या मोठ्या रेस्टॉरंट मध्ये असतं ते आम्हाला इथे खायला मिळायचं. आणि ती लाईफ वेगळी आहे. ती पण एकदा एक्सपिरियन्स केलीच पाहिजे.
हो आणि आणि आपण- त्याच्यामुळेच आपण इतकं प्रोफेशनलिझम Yes. शिकलोय. ते ग्रेटफुल आहे आपण आपण दोघं आहे हा. की आम्हाला त्या लाईफ मध्ये 6 वर्ष टाकून आम्हाला त्यांनी प्रोफेशनलिझम शिकवलं, लोकांशी बोलायचं कसं शिकवलं, म्हणजे नीट नेटकं Ethics. डिसिप्लिन शिकवलं. डिसिप्लिन पण एक आहे की तुम्ही टाइमावर या ऑफिसला, तुम्ही काम करा, तुम्ही ब्रेक घ्या, आणि एवढे चांगले कलीग वगैरे, टाइमपास खूप अमेझिंग आहे ते लाईफ. बाप रे, 1 वाजला, 1:15 वाजलाय, 1 नाही. एक हा वाजला. ऍक्च्युली आम्ही 12:30लाच पोहोचलेलो, पण आमच्याकडे एक कार आली आहे शूट साठी आणि ती चालूच होत नव्हती हा आणि त्याला फिगर आउट करायला आम्हाला इतका वेळ गेला की हो. आता हे. आणि उद्या सकाळी 8 वाजता उठून जिमला पण जायचंय आम्हाला, उद्या पुण्याला पण निघायचं. बाय आम्ही ते सांगितलं नाही. Yes. ऍक्च्युली आम्ही पुण्याला एका म्हणजे काम आहे एक बँकेचं, त्यासाठी चाललोय आणि यशच्या साईडच्या फॅमिलीला भेटायला चाललोय. येस. सो ते सगळं पण आहे. तर थोडस झोपेला कॉम्प्रोमाइज होणार आहे. थोडं झोपेला पण कॉम्प्रोमाइज होणार आहे, उद्या सकाळी उठून जिमला पण जायचं. कार मध्ये, पण तू नाही झोपू शकत. हम्म. गुड मॉर्निंग गाईज. आणि हा बघा यश मठाधिकारी आणि ही मी आली आम्हाला गाडी फॉर शूट. हॅरियर आहे ईव्ही. सॉरी व्हॉट? हॅरियर ईव्ही ना. येस गाईज, आणि मला तुम्हाला माहितीच आहे नवीन गाड्या चालवायला किती आवडतात. आता ईव्ही पण एक्सपिरियन्स करूया थोडी. काल एकतर आम्हाला ईव्ही चालवायचं माहिती नाही की काय माहित नाही, पण चालूच होत नव्हती गाडी. बट नंतर आम्ही कसं फिगर नाही, आउट त्याच्यात केलं. की फॉबचा ऍक्च्युली काहीतरी प्रॉब्लेम होता काल, ओके. कारण की फॉब डिटेक्टच करत नव्हतं आणि कार्ड हे बघा इथे ठेवलंय आता, त्याच्यामुळे ती गाडी चालू होतीये. म्हणून Yes. गुड थिंग दॅट देर आर मेनी ऑप्शन्स. म्हणून आज जिमला पण आम्ही हीच गाडी घेऊन चाललोय, कारण की थोडासा अजून कळायला. पण मस्त आहे गाडी, मस्त आहे भाई, स्पेशियस पण आहे. आणि हा. मला माहिती तुला कधीपासून हॅरियर म्हणजे Yes. मला आधी हॅरियर हवी होती आणि नेमकी आम्हाला हो. मिळाली. आणि आम्ही आधी हॅरियरच्या नादात आहे ना, जेव्हा टेस्ट ड्राईव्हला गेलो तेव्हा आम्हाला सफारी चालवायला मिळालेली. हो. तर असं होतं की यार तेव्हा हॅरियर हॅरियर चालवायची होती आणि ही म्हणजे फक्त 2च दिवसासाठी आम्हाला मिळाली आहे, पण छान एक्सपिरियन्स आहे. आणि गाईज मला तर एक गोष्ट सांगायला आवडेल तुम्हाला, म्हणजे आधी तू तुझा एक्सपिरियन्स सांगते बोलवता. हे जसं काल आम्ही तुम्हाला दाखवलं ना, आम्ही कुठे काम करत होतो, आम्ही काय करत होतो, आमची ती लाईफ कशी होती, आणि हे फ्लिप कसं आलं, 1 मिनिट, फ्लिप कसं आलं, तर एवढं असं वेगळं फिलिंग आणि एवढं खूप अमेझिंग फिलिंग आहे. तेच ही बोलत होती की तुम्हाला काहीतरी आम्ही होलसम सांगणार, कारण हे आमच्यासाठी खूप चांगली फिलिंग आहे की एक मूवीज बघणं. आपण मूवीज बघतो, आम्ही ऍक्टर्स, मी त्या ऍक्टर लोकांना बघितलेलं आहे आधी, मराठी ऍक्टर्सला, आणि त्यांच्यासोबत बसणं, त्यांना आपल्या ब्लॉग मध्ये घेणं बरं वाटणार आहे. सोशल मीडिया कॅन बी अ करिअर. आणि बोलतात ना, जर तुम्ही खरंच इंटरेस्टेड असाल, डोंट वेट. बॅकग्राऊंड काय आहे, फोन कोणता आहे, काही नाही, जस्ट चालू करा. तुम्हाला नाही कळणार की तुम्ही कधी स्केल एवढा लवकर व्हाल ना तुम्ही की, पार कराल. कारण एकदा तुम्ही दार उघडलं ना ते, की तुम्हाला अजून दार दिसत राहतील. जर तुम्ही ते दार उघडलंच नाही तर तुम्ही तिथेच अडकून राहाल. आणि मला वाटतं सोशल मीडियामध्ये करिअर करणं हे इझिएस्ट असू शकतं, बिकॉज तुम्ही तुमचा जॉब सकट हे करू शकता, तुमच्या बिझनेस सकट हे करू शकता, तुमच्या स्टडीज सकट हे करू शकता. फक्त कन्सिस्टंट, फक्त थोडासा वेळ काढायचा आणि कन्सिस्टंट राहायचं. ट्रस्ट मी, नंतर तुम्हाला असं फील होईल की आधी करायला पाहिजे होतं. So, एकदा ट्राय करून बघा. अजून लेट नाही झालाय, तुम्ही करू शकता. Yes. आणि आमची झोप नाही झाली पूर्ण. काल दाखवलं ना, 2ला आम्ही 1:30ला आलो घरी. हा. त्याच्यानंतर आम्ही ते गाडीचं फिगर आउट करत होतो, मग 2ला झोपलो, आता परत 8:15 8:30ला उठलोय. 6 तास. आणि हा एक सांगू तुम्हाला, आपण असं विचार करतो ना जर घरी की आपण 1ला झोपलो आणि 9ला उठलो म्हणजे 8 तासाची झोप झाली. नाही, हे बुक जेव्हापासून मी घालतोय ह्याच्यात रिकव्हरी ट्रॅक होते की किती रिकव्हरी झाली आहे. आणि आम्ही जेव्हापासून लेट झोपतोय ना, किती लेट झोपला भले 10 तास झोपा, ती रिकव्हरी होत नाही. म्हणून लवकर झोपत जा. आणि रिकव्हरीचं असं ना की एक दिवस जर तुम्ही नाईट आउट केली ना, तर ती एक रिकव्हरी खराब होते. करायला एक अख्खा हफ्ता लागतो. लागू शकतो. येस. आमचा ट्रेनर अजून यायचा आहे, म्हणून आम्ही विचार केला फटाफट सर्चिंग करून घेऊ, म्हणजे डायरेक्ट आपण स्ट्रेंथ ट्रेनिंगकडे वळू. आणि आम्ही आज HIIT आहे करणार आहे. HIIT आम्ही युजली करतो वॉर्मअप टाईपमध्ये, एकच सेट करतो फुल याचा, पण आज नाही करणार. त्याला रिक्वेस्ट करणार HIIT नको आज प्लीज, आम्हाला डायरेक्ट स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि आम्हाला नंतर जायचं बाहेर. या बायकोचं चालेल, हा थोडं हँडलवर खाली म्हणून डिफिकल्ट होते. काय मेहनती आहे, पण ही लवकर फिट दिसायला लागली. हा 1 नंबर. कॉमन ते इयरफोनमध्ये इन्स्ट्रक्शन देत आहेत तेव्हा कानात, फुल एकदम व्यवस्थित करत आहेत. फायनली डन विथ द वर्कआउट. आज लेग मारले. हो, आज लेग्स मारले. आणि आज आम्ही इनफॅक्ट दोघांनी लिस्ट वजन उचललंय. आज जमतच नव्हतं कारण की झोप नव्हती झालेली आणि एक्झर्शन. नाहीतर
मी आज म्हणजे मी युजली जेवढं आता उचललं त्याहून जास्त जास्त खूप जास्त उचलते. हिला बघून मी सरप्राईज होतो की ही पहिल्यांदा जिम करते आणि एवढं कसं उचलते. आणि ज्या दिवशी पाल पडलेली त्या दिवशी तर एक्स्ट्रीम लेवल. आणि हे खरं आहे, पण हे खरं आहे, ज्या दिवशी पाल पडलेली ना हिच्या अंगावर हिची अशी जर झालेली ना, शॉक झालेली म्हणजे बॉडी फुल अशी काय बोलतात ते सर्व्हायवल मोड मध्ये गेली होती. म्हणून काय ती वजन energy- उचललं त्या दिवशी बाईने, काय वजन उचललं. तो ट्रेनर पण शॉक झालेला हो, की की इतना उठा रही है मॅम. मग त्याच्यानंतर तरी हिला वाढवतच दिलं. आणि आज आमचं थोडं कमी झालं कारण एक्झर्शन. म्हणून बोललो रिकव्हरी आणि स्लीप. सारखं उचललं. हो, म्हणून रिकव्हरी आणि स्लीप खूप मोठा रोल प्ले करते तुमच्या जिम मध्ये. जर तुम्ही व्यायाम करता आणि रेस्ट नाही करत तो आहे, पण बोलला की पाल पडली पाहिजे तर हा. शिवानी मॅम की ट्रेनिंग के टाइम पे. पण मजा आली बाई, मजा आली. पाय लेग्स मारले. उद्या जायचंय. आणि असं आहे ना की हा असं स्ट्रेचिंग वगैरे. आणि स्ट्रेचिंग पण काय इम्पॉर्टंट आहे. एक मिनिट, हा माझा हा हात आधी दुखायला. आम्ही जेव्हा इकडे. जेव्हा लेग्स वगैरे मारायचो ना स्वतःच, हा, तेव्हा पाय खूप सोर हो. व्हायचे. तेव्हा आपण एवढे मारायचो पण हा, नाही. आणि स्क्वॉट्सनेच माझे पाय सोर व्हायचे. पण आता एवढं वेट्स वगैरे उचलतो ना, पण प्रॉपर ते स्ट्रेचिंग वगैरे करवतो आणि फॉर्म वरती त्याचं खूप लक्ष असतं. असं असतं. वाटतं की आपण म्हणजे कॅमेरामध्ये म्हणजे व्हिडिओ कॉल वरती ट्रेनिंग करतो कायच फॉर्म हे वगैरे मला आधी करणार आहे. खूप वाटायचं की व्हिडिओ कॉलवर ट्रेनिंग करून काय होणार. आणि भरपूर लोकांना त्यांना हे वाटतं पण कळतं की माझी Hip पुढे सरकतेय. झाली आहे, एक हिप वाकडी आहे. खूप amazing लोक आहेत. परफेक्ट कळतं. म्हणून कधी सोडनेस असं इतका आला नाही. आणि पहिल्या स्टार्टिंग आला. मला अप्पर बॉडीला जास्त सोडनेस येतो. हो. पण मला लेग्सला भरपूर येतो, पण मला काहीच नाही आला कारण तो स्ट्रेच पण असं करून घेतो. आणि न्यूट्रिशन ना खूप इम्पॉर्टंट आणि म्हणजे रोल तुम्हाला प्ले मी करतो त्याच्यात. दाखवते, माझं पोट फ्लॅट आहे. हो, See? खूप आणि बारीक तुम्हाला झाली. बिफोर आफ्टर तुम्हाला खूप फरक पडले. फक्त 22 आज 22वा दिवस आहे. आणि जर तुम्ही नीट कन्सिस्टंटली खाताय आणि व्यायाम करताय ना, तर तुम्ही परफेक्ट शेप मध्ये येऊ शकता. म्हणून हे आम्ही विचार करतो की कंटिन्यू चालूच ठेवू. 37 चॅलेंजच्या ऐवजी ते हा. कायम ठेवू. त्यांच्याकडे 97 वाला पण आहे. हो, 97 वाला, पण ते लो कार्ब करू मग नंतर. कारण आपलं कार्ब्स नाही म्हणून आपली फॅट लॉस होतोय. एकदा आपण त्या फिट वाल्या लेवलला आलो ना की आपण कार्ब आणि वर्कआउट भाकरी बॅलन्स वगैरे करू खाऊ शकतो. शकतो मग. येस. भात नाही, हा, भात पण नको. ज्वारीची भाकरी, नाचणीची भाकरी जेव्हा मला कळालं, आम्हाला आधी वाटायचं की हा चल ज्वारीची भाकरी तर चांगलीच असते, हा. ती चांगली असते, पण त्यात पण कार्ब्स असतात. आणि बरोबर. आमच्या बॉडीमध्ये जेवढे कार्ब्स, जेवढं फॅट्स आहे ते रिझर्वड आहे. हो. ते आम्ही एलिमिनेट yes. करायला, ते काढून टाकायला आम्हाला Workout झिरो चालेल. कापती बोलली. म्हणजे बघू सगळं आता. माझा हात दुखायला लागले शिवानी. प्लीज पकड, प्लीज. माझे हात प्रचंड दुखतायत. गाईज, असा जो लोक आहे. एव्हरी डे आफ्टर जिम आमचं कोकोनट वॉटर असतं. आणि आम्ही आता कंट्री डिलाइट बंद केलं कारण की एका माणसाने आम्हाला सांगितलं की स्विगीवरती जास्त स्वस्त मिळेल. तो माणूस कोण आहे तुम्हाला माहितीये का? चेतनने आम्हाला सांगितलं, इनसेपरेबल जर्नीवाला, की कंट्री डिलाइट वरती महाग आहे, स्विगीवरती तुम्हाला जास्त स्वस्त पडेल. आणि आम्ही कधी रिअलाइजच नाही केलेलं. मग आम्ही कंट्री डिलाइट बंद केलं. आमचे किती 50 रुपये वाचत होते डेलीचे. हो, पण आम्ही आता हे केलं की जिमच्या नंतर हे करायचं, नाही तर मग स्विगी. मी एक नोटीस केलंय, जेव्हा पण आम्ही ह्याच्याकडे येऊन नारळ पाणी पितो ना, प्रचंड गोड. एव्हरी टाइम. असं कधीच झालेलं नाही की मला कुठेतरी आंबट चिंबट पाणी मिळालंय. आणि ह्याच्याकडे पप्पा मम्मीला जेव्हा पाणी घेऊन यायचे ना नारळ पाणी, तेव्हापासून आहे. हा आधी वेगळीकडे बसायचा, आता वेगळीकडे बसतो. पण नारळ पाणी एक नंबर आहे प्रोवायचं. मी पत्ते मलाही खाते ते स्ट्रॉ आणि खरडून. माहितीये, पण आपल्याला खायचे ना, कशाला खरडवून खाते? हा, आता तुझ्याकडे मायक्रोप्लास्टिक जात नाहीत का तोंडात? हा, जात नाहीत का? ये शाणे, मायक्रोप्लास्टिक. हा, पकडली गेली आज शाणी. सगळ्यांना सांग ना काय बोललीस. सांग सगळ्यांना तुझ्या जॉलाईननी काय करू शकते तू आता. मी फक्त हिची थोडीशी तारीफ केली. शिवानी तू एवढी एकदम स्ट्रक्चर मध्ये का दिसतेच होतो आणि एवढं चांगलं कसं झालं? तू बोलते आता मी फिट झाली आहे असं. आता मी फिट झाली, आता मी जॉलाईननी ऍपल कापू शकते असं दाखवतेय. दाखव ना आता त्यांना. हा, का दाखव ना, सगळ्यांसमोर दाखव आता. ऍपलनी काय, जॉलाईननी काय करू शकतो. भाईला हिब्बत वाढली रे तुझी. हा शिवानी, दाखव तुला ए नाही यार शिवानी, माझी जाडा जास्त होतो ना. काय कशात बघ किती बारीक झालं बघ. माझं पोट आत गेलंय. तुम्ही लोक सांगायला कमेंट करून माझ्यावरती. ती मान्य करते, तीच मला दररोज प्रोत्साहन देत असते. यश कम, तू खूप बारीक झालायस, यू कॅन डू मोर असं बोलते ती मला. आणि आता ना मिक्स्ड अजून एक कन्फ्युजन काय माहितीये का, यशला काही लोक येऊन बोलतात की त्याला हे सूट करतंय. माहितीये का, यशला काही लोक येऊन बोलतात की यश अशा मिशीमध्ये छान दिसतं, काही लोक बोलतात की दाढी वाढव. आता काय करायचं?
हो का हा. एवढी अर्धी दाढी ठेवतो म्हणजे ज्यांना वाटत असेल ना की दाढी चांगली असतो त्यांच्याशी असं बोलेन, ज्यांना वाटतं असं चांगलं असतो त्यांच्याशी असं बोलेन. अरे काय मस्त आयडिया. आणि आज अजून एक गोष्ट करणार आहे. आम्ही घराच्या बाहेर चाललोय. आम्हाला लास्ट टाइम एक कॉमेंट आली होती की मला आईने सांगितलं की घराच्या बाहेर जाताना जास्त घर आवरून नाही ठेवायचं, असं नेगेटिव्ह वगैरेच. आज आम्ही सगळं पसरून जाणार आहे. एकाने कॉमेंट डोळ्यात चोळतोय जिमचे घनेडे हात. हे तुझं रूप दिसतंय सगळ्यांना, नको हे माझ्यापर्यंतच मर्यादित राहू दे तुझं रूप. हा कशाला तुला गाव गोंगाट करायचं आहे. पकड एक मिनिट. आणि मग असं इन्फेक्शन वगैरे होतं ह्याला लगेच. जिमला आपण स्ट्रेचिंग करताना खाली हात लावलाय. शट अप समजी ना. रोमॅन्स इकडे नको. रोमॅन्स हिचं रोमॅन्स असा असतो काय. तुझं रोमॅन्स असं म्हणजे असतो. लोकांना कॅमेरामध्ये दिसतंय म्हणून. आपलाच कॅमेरा आहे. कुठे कुठे आपला आहे काढला हिचा पण होता. नाही. चला चला आता आज जातो, भरपूर वेळ बाहेर टाइमपास केला. एखादी बॅग सोडून द्यायची का बाहेर. हा गाईज आता आम्ही ब्लॉग एडिट करतो. आमचे केस इग्नोर करा प्लीज, आम्ही झोपेतच ब्लॉग एडिट करतो. तुझे एक आणि माझे बघू शकता. अजून एक गोष्ट सांगतो. आणि ब्लॉग एडिट करता करता शिवानीचा मी चेहरा बघितला फुल ब्लॉग मध्ये. ती नर्वस आणि थोडी ऑकवर्ड झालेली कारण इंट्रोवर्ट आहे. आता ह्याच्यानेच कळतं तुम्हाला की इंट्रोवर्ट माणूस बाहेर गेल्यानंतर कसा वागतो. आणि ह्या इंट्रोवर्ट माणसाला मी क्लासमध्ये कसा पाठवला असेल बापरे. अशी याने प्रूव्ह झालं की यांनी पटवलं. नाही तर सगळीकडे बोलतो मी नाही, तिने फर्स्ट मूव्ह ए, केला. ए. तर काही सगळीकडे अशी होती. पण चांगलं केलंस. व्हेरी गुड यार, व्हेरी गुड. आय लाईक इट. ही बोलली पण लोकांची, सगळ्यांशी बोलली. पण ते कसं आहे ना, इंट्रोवर्ट माणसाला असं फर्स्ट जाऊन बोलता येत नाही. पण ठीक आहे, म्हणूनच बॅलन्स आहे आपल्या रिलेशनशिप मध्ये. व्हेरी गुड. आणि अशा टाइमला हा मला पुढे करतो कधी कधी. कधी कधी जेव्हा मला असं हवं असतं की चल बोल, चल काय नाही फरक पडत, अशा टायमाला म्हणजे हिची ताकद वाढवायला. तर काही हा ब्लॉग आम्ही इथे सेंड करतोय. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करून सांगा. कारण आम्हाला हे फर्स्ट टाइम होतं मराठी. आणि खरंच सांगते खूपच सुंदर मूवी आहे. फॅमिलीला घेऊन नक्की जा. तुमचं वीकेंडला तुम्ही जाऊ शकता. Yes. म्हणून बोलते खूप छान मूवी आहे. परत भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. सबस्क्राईब केलं नसेल तर काही सबस्क्राईब करा. बाय.